विषय चालू आहे. चारीकडे लोक खोकलताना दिसत होते. मुखिया चौपालच्या वरती बसून खूप जास्त परेशान होते. तेवढ्यातच गावातले काका कंबल ओढून दमलेले त्यांच्या जवळ येते. त्यांच्याकडून नीटपणे चालणंही नव्हतं होत आणि ते खूप जास्त थकलेले दिसत होते. हा कसा आजार पसरलेला आपल्या गावात. प्रत्येक घरापासनं फक्त रडण्याची आणि आजाराची आवाज येतो. काहीच औषध काम करत नाहीये. सरपंच महोदय, अर्ध्यापेक्षा जास्ती लोक आजारी पडलेत. जर काही औषध नाही मिळाली तर आपलं सगळं गाव संपणार. वैद्यने पण आपले हात वर केलेत. आपल्याला वाचवणारा आता कोणीच नाहीये. आपण पूर्णतया फसलेलोय आता. फक्त एक चमत्कारच आपल्याला वाचू शकतो. सरपंच, माणसाची शक्यता तर संपली आहे. सगळीकडे मौतचा साया पसरलेला आहे. घाबरूनच उभा राहतो आणि तो चारीकडे बघतो आणि गावाची हालत बघून खूप जास्त चिंतेत येतात. दुसरीकडे नदीच्या किनाऱ्यावरती एक उंच असं ताकदवर एक मनुष्य उभा होता. त्याच्या डोक्यावरती एक कोळी टोपी होती. चेहऱ्यावरती खूप चमकदार हास्य होते आणि त्याला दाट मुशी होती. तो अजून दुसरा कोणी नसून तर सखाराम होता. सखाराम ज्याची मुशी आहे एकदम चांगली, डोळे पण एकदम टाईट आणि ज्या समुद्राच्या लाटांशी एकटेच करतात फाईट. सखाराम समुद्रामध्ये जाल फेकतो. जाळीमध्ये खूप साऱ्या मच्छी फसतात आणि तो पूर्ण ताकद लावून त्या जाळीला बाहेर खेचतो. अरे नदी माता, आज तर तू पण माझी परीक्षा घेतली आहे रे. पण हे सखारामच्या जाळ्यातून वाचणं नामुमकिन आहे. जौरिक माझ्या हातात शक्ती आहे ना, मी नाही हरणार आहे खरंच. तेवढ्यातच काका तिथे येतात आणि सखारामच्या खांद्यावरती हात ठेवतो. सखाराम, तू इथे मासोळी पकडायला आलाय आणि तिथे गावावर एक अपघात आलेला आहे. या आजारावरनं तू थोडं तरी घाबर मित्रा. काका, सखाराम कधीच भेट नाही कोणाला. जो माणूस दिवस रात्र ह्या पाण्याशी भिडतो ना, तो कोणत्याही आजाराला भेट नाही. सांगून ठेवतो. अरे हा शरीर लोखंड आहे, लोखंड. तुझी हिंमत खूप मोठी आहे सखाराम. पण ह्या आजाराने तुझ्या आईला पण जखडले आणि ती घरी ह्या आजारामुळे तळफून राहिली आहे. काय बोललात तुम्ही काका? हे आईची तब्येत. सखाराम घाबरतो आणि जाळ तिथेच फेकून कर आपल्या घराकडे धावतो. सखारामची आई खाटवरती कंबल ओढून झोपली होती. ती खोकलत होती आणि खूप जास्त बिमार होती. सखाराम लगेचच घराच्या आतमध्ये येतो. आईला बघून तो खूप जास्त चिंतेत येतो आणि त्यांच्याजवळ घुटण्यांवरती येऊन बसतो. आई, आपले डोळे उघड ना आई. बघ, तुझ्या सखाराम आलेला आहे. डोळे उघड ना आई. तुला काय झालं अचानक? तू तर कधीच आजारी पडत नाही, मग आज काय झालंय? काका येऊन त्याच्या घराच्या दरवाजाच्या बाजूला उभे राहतात. सखाराम, मी सांगितलं होतं ना, हा आजार कोणालाही सोडत नाहीये. हिला खूप जोरात ताप आलेला आहे. नाही, माझ्या आईला काहीच नाही होणार, सांगून ठेवतो. मी ह्या आजाराला आपल्या आईला हात नाही लावू देणार. समजलं का काका? चारीकडे चिंतेने भरलेलं माहोल होतं आणि कोणालाही नव्हतं समजत की आता काय करायला पाहिजे. संध्याकाळ होऊन जाते. मुखियाही चौपालावरती बसले होते. सखाराम त्यांच्या जवळ येतो आणि नाराज होऊन त्यांच्या समोर उभा राहतो. मुखिया वरती बघून फक्त त्यांना बघत राहतात. सरपंचजी, मला काही रास्ता सुचवा ना. माझी आई तिथे मौतशी लढत आहे. हा गाव मरायला आलाय. तुम्ही ह्या गावाचे सरपंच आहात, काहीतरी मार्ग काढा ना. एक मार्ग आहे सखाराम, पण हा रास्ता सरळ मौतकडे घेऊन जातो तुला. आजपर्यंत तिकडनं कोणीच वापस नाही आलेलं आहे. अरे मौतला हरून परत येणं ह्या सखारामचं रोजचं काम आहे. तुम्ही फक्त मला त्या जागेचं नाव सांगा, बाकीचं तुम्ही माझ्यावर सोडा. सांगून ठेवतो, इथून खूप लांब महासागरच्या मधोमध्ये एक अंजान टापू आहे, जिथे एक दुर्लभ चमत्कारी जडीबुटी मिळतं, जे कोणत्याही आजाराला मारण्याची शक्ती ठेवतं. पण तिथे जाण्याचा मार्ग खूपच कठीण आहे. सखाराम काहीच नाही ऐकत आणि तिथून निघून जातो. त्याच संध्याकाळी सखाराम समुद्राच्या किनाऱ्यावरती येतो आणि टापूच्या वरती जायला आपली नाव तयार करतो. तेवढ्यातच काका तिथे येतात. तुटलेली नाव बघून त्यांच्या चेहऱ्यावरती खूप चिंता येते.
सखाराम, तू काय वेळा झालाय का? तू एकटा हे छोटीशी नाव घेऊन त्या टापूवर चाललेला आहे. खतरनाक टापूवर एकटाच चाललाय. अरे ते महासागर तुझ्या नावाला बुडून टाकणार. जेव्हा गावावर इतकं मोठं संकट आलेलं आहे आणि माझी आई तिथे मरण्यात आलेली आहे, तर मी इथे हातावर हात धरून नाही बसणार. तिथे रस्त्यावर खूप मोठे भंवर असतात, तेच तुफानी भंवर असतात. त्या टापूच्या जवळ नुकीली चट्टाण असतात, जे मोठे मोठे जहाजाला पण फोडून टाकतात. नको जाऊ सखाराम. न लढताना हार मांडणं ह्या सखारामाची फितरत नाही. तुम्ही फक्त माझ्या आईचं लक्ष द्या, सांगून ठेवतं. सखाराम आपली नाव तयार करतो आणि समुद्राच्या कडे निघून जातो. काका अजूनही खूप जास्त चिंतित होते. रात्री सखाराम मोकळ्या समुद्रामध्ये पोहोचतो. काही वेळपर्यंत समुद्र तर शांत असतो, पण नंतर खूप मोठी मोठी लहरी त्याच्या नावाला टकरावतात. सखाराम पूर्णपणे प्रयत्न करतो की तो नावावरती बसू नये. या जितकं जोर असेल ना, लाव तितकं जोर. मी पण बघतो की तुझ्या हातात किती ताकद आहे. या सखारामाच्या बोटीला तू हात पण नाही लावू शकणार. ती नाव एक मोठ्या लहरीला टकरून वरती जाते आणि पूर्ण जोराने तिथे व्हायला लागते. सखाराम एक क्षणासाठी आपलं संतुलन विसरतो, पण तो त्या जहाजाच्या लाकडाला एकदम मजबूतीने पकडतो. मला त्या टापूपर्यंत पोहोचावंच लागणार. माझी आई तिथे माझी वाट बघते. मी मागे नाही जाऊ शकत. ती नाव त्या लाटांवरती वरती खाली होत होती. सखाराम त्या नावला पूर्ण ताकदीने पकडून होता. दुसऱ्या सकाळी दूरच्या टापूवरती सखाराम पोहोचतो. तो खूप थकलेला होता, पण थांबत नाही. जवळच्या एका दगडाजवळ तो जाऊन त्याचे डोळे एकदमच खुशीने चमकतात. त्याला ती चमकणारी जडीबुटी मिळते, ज्याने गावातली बिमारी ठीक होऊ शकते. सखाराम सावधानीने एक जडीबुटी काढतो आणि आपल्या जवळ ठेवतो. जसाच तो आपल्या नावाकडे जायला लागतो, तर तेवढ्यातच समुद्राची एक मोठीशी लहर त्याच्या नावला उचलून कर त्या दगडावरती फेकते. नाव पूर्णपणे आता तुकड्यांमध्ये येऊन विखरली होती. नाही, माझी नाव. अरे सगळं सत्यानाश झालं रे. आता मी हे सुनसान टापूवरनं परत कसं जाणार? सखाराम दगडाच्या किनाऱ्याकडे धावतो आणि तुटलेल्या लाकडांना बघतो. तो चारीकडे बघतो, पण जवळपास दूर दूरपर्यंत फक्त पाणीच पाहतो. जडीबुटी तर मिळाली, पण इथे मी बेकार फसलोय रे. जर मी वेळेवर गावात नाही पोचलो ना, तर ही दवा काहीच कामाची नाही. हे देवा, आता काय करू? सखाराम किनाऱ्यावरती बसतो. तो खूप जास्त उदास होता आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रूही यायला लागले. सूर्यही डुबून जातो आणि आता रात्र होऊन जातो. सखाराम बिचारा त्याच किनाऱ्यावरती बसून भूक आणि कमजोरीने त्याचं शरीर आता पूर्णपणे कापायला लागलं होतं आणि तो खूप जास्त दमलेलाही होता. माझी ताकद खूप कमी होत चालली आहे. हवा खूपच थंडी आहे. आई, मला माफ कर. मी दवा घेऊन पण तुझ्याजवळ वेळेवर नाही पोहोचू शकत. तो उभा राहायचा प्रयत्न करतो, पण खूप जास्त कमजोरीने त्याचे पायही कापायला लागले होते. सखाराम परत एकदा खाली बसतो. मला हिम्मत नाही हारायची आहे रे, पण हा शरीर माझा साथच देत नाहीये. ताकद संपल्यामुळे सखाराम तिथेच पाठीच्या कडेने बसतो आणि झोपतो. त्याच्या जवळ ठेवलेली जडीबुटी हलकीशी चमकतात. दुसऱ्या सकाळी सखाराम दगडांच्या बाजूला ओल्या रेतीवरती बेहोश होता. पाण्यामध्ये वेगळंच काहीतरी हालचाल होते आणि ती टापूवरती येते. तर तेवढ्यातच ती त्या पाण्यातनं बाहेर उडी मारते. तर ती अजून कोणी नसून तर ती मुन्नी होती, जी सखारामला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा जलपरी बनली होती. तिच्या हातामध्ये अवजारांचा पिशवी होती. पाण्याच्या बाहेर येताच तिची शेपटी आता पाण्यामध्ये बदलून गेली होती. मुन्नी तुटलेल्या जहाजाला बघते आणि लवकरच त्या लाकडांचे तुकडे जोडायला चालू करते. ती आपल्या अवजारांनी त्या जहाजाला परत एकदा ठीक करते आणि मग ती सखारामकडे जाते आणि त्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं पाणी चिरते. काही वेळातच सखाराम जागा होतो, पण तो अजूनही खूप जास्त कमजोर होता. अरे सखाराम, आपले डोळे उघडून बघ, मी आली आहे. तू अशा प्रकारे ढिला पडून हार नाही मानू शकत. उठ आणि बघ आपल्या या जहाजाला. सखाराम आपल्या जहाजाकडे बघतो, जी आता पूर्णपणे ठीक झाली होती. मुन्नी,
तू ह्या खतरनाक टापूवर कशी काय आली? आणि माझी हे नाव हे तर पूर्णपणे बरोबर झालेली आहे. हे परत ठीक कसं काय झाली? हे काही स्वप्न आहे का? हे कोणतं स्वप्न नाही आहे सखाराम. मी तुझ्या मागे मागे आले होते आणि ह्या जहाजालाही पटापट ठीक करून दिलं आहे. आता प्रश्न आणि उत्तर विचारायचं बंद कर आणि लगेचच त्या जहाजामध्ये बस. गावामध्ये सगळ्यांची हालत खूप खराब होते. सखाराम आणि मुन्नी त्या जहाजामध्ये बसतात आणि गावाकडे निघून जातात. रस्त्यामध्ये जाताना ते समुद्रामधून समोर जातात. तेवढ्यातच ती लहरी खूप जास्त जोरात वरखाली होतात. पण मुन्नी चुपचाप आपल्या शक्तीने त्या लहरांना शांत करते. आणि त्याच संध्याकाळी मुखिया आणि काका गावाच्या चौपालमध्ये शांततेने बसले होते. गावातली हालत अजूनही खूप जास्त नाजूक होती. तर तेवढ्यातच सखाराम मुन्नीसोबत त्या गावामध्ये येतो आणि त्याच्या हातामध्ये तीच ठीक करणारी जडीबुटी होती. मुखियाही त्यांना बघून खूप चकित होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती खूप जास्त हास्य येतं. सखाराम, तू तर खूपच मोठा चमत्कार केला आहे. तू तर ह्या गावाला एक नवीन जीवन दिलंय. तू काही एक साधारण मछुआरा नाहीये सखाराम. तू तर ह्या गावाचा एक खरोखर रखवाला आणि रक्षक आहे. जवरिक ह्या दबंग मछुआरे सखारामच्या शरीरात जान आहे, तवरिक आमच्या गावाला कोणी हात नाही लावू शकत काका, सांगून ठेवतो. मुन्नीलाही आता खूप आनंद झाला होता आणि गर्वाने सखारामच्या बाजूला उभी राहते. गावातली लोक आपला रक्षक आणि मुन्नीच्या आजूबाजूला येऊन उभे राहतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आता शांतता आणि आनंद परत आलं होतं आणि गोष्टही आता इथे संपून जाते.